नमस्कार, मी सुजाता भालेकर. खाऊ संस्कृती किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कच्ची दाबेली. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी दाबेलीसाठी लागणाऱ्या ज्या चटण्या आहेत त्या सर्वात आधी बनवून घेतल्या होत्या. त्या व्हिडिओ मध्ये दाखवल्या नाही, पण मी त्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दाखवली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन पाहू शकता. सर्वात आधी गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. त्यामध्ये तेल घालून घेतले. तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा घालणार आहोत. उकडून घेऊन मी तो स्मॅश करून घेतलेला आहे. तो सगळा बटाटा मी तेलामध्ये घालून घेते. बटाटा घेताना मी साधारण 3 पाव बटाटा घेतलेला आहे. बटाटा कुकरला उकडून घेतला होता. आता तेलामध्ये बटाटा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. याच्यासाठी मी दाबेली मसाला वापरलाय. रेडीमेड दाबेली मसाला आहे हा. 50 ग्रॅम मसाला वापरलाय मी एवढ्या बटाट्यासाठी. बटाटा परतून घ्यायचा आहे मसाल्यासोबत. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय. मीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये चिंच गुळाची चटणी आहे ती 1 चम्मच घालणार आहोत. नंतर पुदिन्याची चटणी 1 चम्मच, लसूण आणि लाल मिरचीची चटणी 1 चम्मच. आता हे सर्व एकत्रित करून घ्यायचे. आता दाबेली मसाल्यामध्ये साखर असते. साखर विरघळण्याकरता आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं त्यामध्ये, म्हणजे साखर व्यवस्थित विरघळली जाते त्या मसाल्यामध्ये. थोडंसं पाणी घालून घेतोय. पाणी घालून मिक्स करून घ्यायचे. मी दाबेलीसाठी जी लाल चटणी बनवली आहे, ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनीच ती बनवा, नाहीतर 2 चटण्या बनवल्या तरी चालेल. आपला दाबेलीचा मसाला व्यवस्थित एकजीव झालेला आहे. आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण पावामध्ये दाबेली मसाला आणि बाकीचे साहित्य भरून घेऊ. तयार केलेला दाबेली मसाला, कच्चा कांदा आणि कोथिंबीर कापून घेतलेलं, शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून नंतर कढईमध्ये थोडंसं तेल, चाट मसाला, मिरची पावडर आणि मीठ घालून परतून घेतलेले आहे. डाळिंबाचे दाणे, चिंच गुळाची चटणी, लाल मिरची आणि लसूणची चटणी, पुदिन्याची चटणी, बारीक शेव, लादी पाव. पावाला मी मधून कट करून घेतलेला आहे. सर्वात आधी आपण पावाला चटणी लावून घेऊ. चिंच गुळाची चटणी लावून घेतली आहे. त्यानंतर पुदिन्याची चटणी लावून घेतली आहे. आता लाल मिरची आणि लसूणची चटणी लावून घेतली. त्यानंतर दाबेली मसाला भरून घेऊ. आपल्या आवडीनुसार कमी जास्त दाबेली मसाला भरून घ्या. त्यानंतर मसाला, शेंगदाणे, डाळिंबाची दाणे, कांदा आणि कोथिंबीर, बारीक शेव, वरून थोडीशी चिंचेची चटणी. आता हा पाव बंद करून घेऊ व्यवस्थित प्रेस करून. तव्यावर बटर टाकून घेते. तव्यावर तयार करून घेतलेली दाबेली ठेवून घेऊ. दाबेलीच्या वरच्या बाजूला बटर लावून घेणार आहोत आपण. आता दाबेली व्यवस्थित दोन्ही बाजूने आपण भाजून घेणार आहोत.
दाबेली व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्यायची आहे आपल्याला. माझ्या यूट्यूब फॅमिलीमधील एका मेंबरने कच्ची दाबेलीची रेसिपी दाखवायला सांगितली होती, त्याप्रमाणे मी आज ही रेसिपी बनवली आहे. तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी दाबेलीची रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.